जय हिंद मित्रांनो. मुंबई पोलीस भरतीच्या जागा वाढणार काय? थांबा 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 मित्रांनो, मुंबई पोलीस भरतीमध्ये जागा वाढणार का, हा प्रश्न मला सकाळपासून खूप लोकांनी विचारला. मग मी त्यांना विचारलं, तुम्ही असं का विचारताय? मला तरी असं वाटत होतं की आता फॉर्म भरायची मुदत संपली आहे आणि तुम्ही सगळे लोक मैदानीच्या तयारीमध्ये, लेखीच्या तयारीमध्ये बिझी असाल. पण काही लोकांचे फोन आले, काही लोक समक्ष भेटून विचारले आणि त्यांचा प्रश्न होता, सर मुंबई भरतीमध्ये जागा वाढणार का? पोलीस भरतीच्या जागांमध्ये वाढ होऊ शकते का? मग हा विचार तुमच्या डोक्यात का आला, हे जेव्हा मी शोधायचा प्रयत्न केला, तेव्हा मला त्यांनी सांगितलं, सर सध्या आम्ही सोशल मीडियावरती किंवा काही ठिकाणी असे व्हिडिओ बघितले की ज्यामध्ये मुंबई पोलीस भरतीमध्ये 1550 जागा वाढणार आहेत अशी माहिती दिली जाते. तर मित्रांनो, मी सुद्धा तो व्हिडिओ बघितला, पण मुंबई पोलीस भरतीमध्ये 1550 जागा वाढणार आहेत अशी माहिती दिली. इथंपर्यंत ठीक होतो, पण ही माहिती देत असताना त्याच्यासाठी शासन स्तरावरती काय प्रयत्न सुरू आहेत, शासना स्तरावरती कोणतं जी आर निघलं का, किंवा शासन स्तरावरती कोणतं परिपत्रक पब्लिश झालं का, याचा कोणताही पुरावा त्या व्हिडिओमध्ये दिलेला नाही. तर मित्रांनो, जर जागा वाढायच्या असत्या तर ते यापूर्वीच वाढल्या असत्या. आता शेवटच्या टप्प्यात येऊन अशा पद्धतीच्या जागा वाढवण्याचा प्रकार यापूर्वी घडला नव्हता आणि यावेळी घडेल असं वाटत नाही. फक्त केवळ सोशल मीडियाचे व्ह्यू वाढवण्याच्या दृष्टिकोनातून तुमच्यापर्यंत अशी कोणतरी माहिती पुरवत असेल तर मित्रांनो, या माहितीचा आपल्या तयारीवरती कोणताही परिणाम होऊ द्यायचा नाही, ही पहिली तुमची जबाबदारी आहे. आणि जर त्यांना अशा पद्धतीची माहिती प्रोव्हाइड करायची असेल, जागा वाढणार असतील किंवा कोणी सांगू दे जागा वाढणार आहेत, तर त्या जागा वाढण्यासाठी शासन स्तरावरती होत असणारे प्रयत्न, शासनाकडून केले जाणारे एखादं जी आर, परिपत्रक, याचा कोणताही पुरावा किंवा अशा पद्धतीचे कोणत्याही परिपत्रकाचा उल्लेख त्या व्हिडिओमध्ये मला बघायला मिळत नाहीये. मग मित्रांनो, ज्यांनी व्हिडिओ केला त्याच्यावरती मला टीका नाही करायची आहे, पण मला तुम्हाला एवढंच सावध करायचं आहे की तुम्ही तयारी करत असताना जागा वाढणार आहेत, आता जागा वाढतील, मग माझी तयारी कमी असून सुद्धा माझी तिथे सिलेक्शन होईल, अशा पद्धतीने तुम्ही गाफील राहू नका. तुमची जी तयारी पूर्वी चालू होती त्या पद्धतीनेच तुम्हाला पूर्ण तयारी करायची आहे. आणि जर जागा वाढणार असतील तर ते इतकं सोपं नाहीये, कोणतरी व्हिडिओ टाकणार आणि जागा वाढल्या. शासन स्तरावरती त्या पद्धतीने जी आर निघणं गरजेचं आहे, परिपत्रक पब्लिश होणं गरजेचं आहे आणि त्या पद्धतीने जर जागा वाढल्या तर पुन्हा फॉर्म भरण्याच्या मुदतीमध्ये बदल करावा लागेल. पुन्हा फॉर्म भरण्याची जी काही वेबसाईट आहे ती ओपन करावी लागेल. अशा बऱ्याच गोष्टी त्यामध्ये इन्क्लूड असतात. त्यामुळे जागा वाढण्याची आता तरी तशीच कोणतीच शाश्वती किंवा शक्यता दिसत नाही. त्यामुळे मुलांनो, अशा पद्धतीचा कोणताही तुम्हाला व्हिडिओ मिळाला, माहिती मिळाली तर त्याची सत्यता पडताळून बघणे ही आपली पहिली जबाबदारी आहे. आणि मी आता हे सगळं सांगायला लागलोय म्हणजे जागा वाढणारच नाहीत असंही मला म्हणायचं नाहीये. पण सायमल्टेनियसली जागा वाढवणं इतकं सोपं नाहीये. आता सध्या जागा वाढण्याच्या कोणत्याही पद्धतीचा विचार किंवा कोणत्याही पद्धतीची कृती शासन स्तरावरती दिसत नाहीये. त्यामुळे माझं एकच मत आहे, तुम्ही जागा वाढतील का नाही वाढतील या विचारात पडण्यापेक्षा मिळालेला वेळ मला फिजिकलसाठी कसा वापरता येईल, मिळालेला वेळ मला लेखीच्या तयारीसाठी कसा वापरता येईल याच्यावरती फोकस करा. कारण येणाऱ्या काही दिवसांमध्ये तुमच्या फिजिकलच्या डेट्स येऊ शकतात. मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा बोललो होतो की सध्या जर विचार केला, गतवर्षीचा त्यांचं भरती प्रोग्राम अभ्यास केला, याच्यावरून असं लक्षात येतं की साधारणपणे तुमचं फिजिकल फेब्रुवारीमध्ये सुरू होऊ शकतं. आणि फेब्रुवारीच्या 10-15 तारखेच्या आसपास जर फिजिकल सुरू झालं तर ते किती दिवस चालेल, हा एक काही लोकांच्या डोक्यामध्ये प्रश्न आहे. मित्रांनो, ज्या जिल्ह्यांना जागा कमी आहेत तिथल्या फॉर्मची संख्या पण कमी आहे, अशा जिल्ह्यांचं फिजिकल सुरू झाल्यानंतर साधारणतः 7, 8, 10 दिवसामध्ये संपू शकतं. ज्या जिल्ह्यांच्या जागा जास्त आहेत, फॉर्मची संख्या सुद्धा जास्त आली, त्यांचं फिजिकल संपायला थोडा वेळ लागू शकतो. साधारणपणे त्या जिल्ह्याचं फिजिकल घेण्याची तयारी किती आहे, प्रत्येक दिवशी किती मुलांना बोलवणार आहेत, 1000 मुलांना बोलवणार आहेत, 2000 मुलांना बोलवणार आहेत. मुंबई सारख्या ठिकाणी तर एक दिवशी 10-10 हजार लोकांना फिजिकलला बोलवलं जातं. मग या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर 15 फेब्रुवारीला जरी फिजिकल सुरू झालं तर त्याच्यानंतर छोट्या जिल्ह्यांचं जे काही फिजिकल आहे, कमी जागा असणाऱ्या 8-10 दिवसांमध्ये, 15 दिवसामध्ये फिजिकल संपू शकतं. मोठे जिल्हे आहेत त्याच्यामध्ये थोडासा वेळ लागू शकतो. मुंबई सारख्या जिल्ह्यांचा जर विचार केला तर फिजिकल ही प्रक्रिया संपण्यामध्ये जवळपास 1.5-2 महिने निघून जाते. हा पहिला मुद्दा आहे. साधारणपणे काही लोकांच्या डोक्यात असे विचार आहेत की मी शेवटी फॉर्म भरलाय म्हणून माझं फिजिकल शेवटच्या दिवशी येणार आहे, शेवटच्या टप्प्यामध्ये येणार आहे. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट, ही बाब डोक्यातून काढून टाका. कारण फिजिकलच्या तारखा, तुमचं हॉल तिकीट येण्यासाठी तुम्ही फॉर्म कधी भरलाय ही एकच गोष्ट महत्वाची नसते. तर त्याचबरोबर तुम्ही फॉर्म भरत असताना तुम्ही तुमचं मेन्शन केलेलं आडनाव, तुमचं नाव, तुमचा आधार नंबर, तुमचा मोबाईल नंबर, अशा बऱ्याच गोष्टी त्यामध्ये असतात. आणि हे कम्प्युटर काय करत असतं, सायमल्टेनियसली या सगळ्या गोष्टीवरती काम करून तुमचं हॉल तिकीट जनरेट करत असतं. रँडमली कुणासाठी कोणती डेट येणार हे आपण आत्ताच सांगू शकत नाहीये. त्यामुळे ज्या लोकांच्या डोक्यात असा काही विचार आहे की मी फॉर्म शेवटी भरलाय आणि माझं फिजिकल कधीतरी उशिरा येणार आहे, त्यांनी पहिला हा डोक्यातून विषय काढून टाका. कारण फिजिकल तुमचं कुठल्याही स्तरावरती कोणत्याही दिवशी येऊ शकतं. त्यामुळे मिळालेला संपूर्ण वेळ तुम्ही तुमच्या फिजिकलच्या तयारीसाठी द्या. त्याचबरोबर तुम्ही तुमच्या लेखीच्या तयारीमध्ये वेळ खर्च करा आणि सध्या मार्केटमध्ये फिरत असलेल्या कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका. ज्या ज्या वेळेला अशा पद्धतीचे काही अपडेट येतील,
आणि त्याची ऑथेंटिक माहिती मिळेल 100% आपल्या चॅनलवरती तुम्हाला त्याचा व्हिडिओ बघायला मिळेल. ज्या ज्या वेळेला ऑथेंटिक माहिती मिळेल त्याच्याशिवाय आपल्या चॅनलवरती तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळणार नाही. मग जर ऑथेंटिक माहिती मिळणार आहे, ऑथेंटिक अपडेट येणार आहेत आणि ती माहिती तुम्हाला बघायची असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. इथून पुढे येणाऱ्या पोलीस भरती या सगळे अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळतील आणि नुसतं अपडेट नाही आहेत तर त्याच्याबरोबर असणारं ऑथेंटिकेशन किंवा त्याचं प्रूफ देणारे डॉक्युमेंट सुद्धा आपण त्या व्हिडिओमध्ये इन्क्लूड करू. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याच लोकांच्या मनामध्ये काही शंका असतात, ते लोक मला फोन करतात, मेसेज करतात. त्याच्याऐवजी याच्यानंतर तुम्हाला कोणत्या विषयावरती व्हिडिओ हवा आहे तो विषय तुम्ही कमेंटमध्ये टाका. मित्रांनो, तुमच्या या वर्षीच्या पोलीस भरतीच्या तयारीमध्ये माझ्याकडून जे काही सहकार्य करता येईल त्याच्यासाठी नक्कीच पुढचा व्हिडिओ तुम्ही टाकलेल्या कमेंटच्या विषयावरती बनवला जाईल. तुम्ही तयारी करत आहात, चांगल्या पद्धतीने तयारी करा आणि या वर्षी तुमच्या भरतीसाठी माझ्याकडून तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. ऑल द बेस्ट. धन्यवाद.